हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग होणार आहे माझ्या बहिणीचा बड्डे. सेकंड ब्लॉग आहे. गेल्या वर्षी मी एक ब्लॉग केलेला आणि आता हा सेकंड आहे. मी यावर्षी काहीच नाही केलं कारण गेल्या वर्षी तुम्ही बघितलं तिने मला एवढं घाण रिॲक्शन दिला, तर मी नाही करणार एवढा खास बड्डे. अच्छा जी, ऐसा है क्या? आज आहे 14 जुलै, उद्या आहे बड्डे तिचा आणि तिची आता फ्रेंड येते, तर तिला मी आता घ्यायला चालले आणि विभाला नाही माहिती किती येते. तर काय जसं मी तुम्हाला सांगितलेलं, ही विभाची फ्रेंड आहे विधी. 2:30ला काहीतरी आली आहे ती आणि विभा तेव्हा ट्युशनला गेली आणि विभाला असं सांगितलं की ती 4:30 नंतर येणार, जेव्हा तिचं ट्युशन सुटेल. आणि विभाला काहीच आयडिया नाहीये की ही वस्तीला आहे आणि हिने सांगितलं की ही वस्तीला नाहीये कारण सांगितले की 7-8 वाजता जाईन घरी जाणार आहे करून. पण हिला मी ठेवेन सिद्धीकडे ना तर काहीतरी करेन, तिला मला सरप्राईज द्यायचं आणि ती रात्री सिद्धी वगैरे येणार आहे हे पण तिला माहिती नाहीये. असं काहीतरी छोटंसं सरप्राईज केलं तर तिला मोठं करून अर्थ नाहीये तिच्यासाठी. गेल्या ब्लॉगमध्ये माझी ती अख्खी वाट लावली आहे, म्हणून मी या ब्लॉगमध्ये मी तिला जास्त काय नाही करत. हो, हॅलो गाईज, ही बघा माझी बहीण, बर्थडे गर्ल. काय तुझं बंद कर. हॅपी बर्थडे टू यू. तर काय सुद्धा आम्ही आलोय कॅफेला. अशी कशी बर्थडे गर्ल दोघींसोबत मला पाठवलंय लक्ष देण्यासाठी. गाईज, येऊन जाऊन आम्ही कल्पमध्ये देतो लास्ट ॲट दी एंड डिसिजन आमचा कल्पच असतो. माझ्या बड्डेला पण आम्ही इथे चाललो आणि लकीली कोइन्सिडेंसली आम्हाला तीच सीट भेटली आहे जी आम्हाला भेटलेली. पण आता आम्ही तिघीच आहेत. गाईज, मला चॉपस्टिक्स मी खाता तर येत नाही, हिला पण येत नाही, मला पण येत नाही, पण हिला बरोबर येतं असं. हां, मस्त आहे. बघू, पकड जरा चॉपस्टिकने. विधी पकड. अरे तू तोडलंस तर तुला परत येणार नाही. ओके, लेट्स. येता जास्त एक्साइटमेंट नको. ओके गाईज, मला येतं. ओके, वेट, लेट्स ट्राय. ना काहीच गेल्या टायमाला ना मला हे दिलेलं काय माहिती का, हे वाला ना दिलेलं खाली एवढं घाण. ते पण नुसतं दिलेलं, याच्यासोबत खायचं असं मला नुसतं दिलेलं एवढं घाण लागतं. शी, खूप घाण. येतं का तुम्हाला असं खाता? येतं का? आमची विभाला येतं बघा कशी खाते. चॉपस्टिक, काय चॉपस्टिक येतं तुम्हाला खाता? ती फॉरेनला शिकलेली 2-3 वर्ष, शिकून आली इथं, आता आम्हाला शिकवते. हॅपी बर्थडे टू यू. गाईज, विभा रडते कारण विधी चालली घरी. कोण रडत? नाही रडत. नको भाई, ते सूप. उठा. बाय गाईज. तर गाईज, मी आता आले भूमीकडे. हाय गाईज. आणि विधीला पण इकडेच आणलंय मी, इथेच ठेवणार आहे आणि यांच्यासोबत. हाय भूमिका. आणि खूप सारे विभाचे घाण घाण फोटोज आहेत.
2 हाताने ठुसतात तसे ठुसत होते, पण जसा मी कॅमेरा बाहेर काढला तर हे असे पद्धतशीर खातात आहेत. विभा तू मिस केलंस बघ हे सगळं. हे बघा आमच्या आत्याने एवढी मस्त इडली बनवले ना यार, मम्मी जाम भारी इडल्या बनवल्यात, एवढ्या भारी असं वाटतं हॉटेलमध्ये खायला आलोय आम्ही, एवढ्या भारी. मग सांबार किती मस्त बनवलाय, यांना तर कौतुकच नाही काय. अरे बापरे, पहिलेच पोट भरले. आवडली ना, आवडली सगळ्यांना आवडली. यांना नाही विचारत मी, यांचं नेहमीच आहे ना. तर आता आम्ही इकडे खालचा व्ह्यू एन्जॉय करतोय, यांच्या गॅलरीतला व्ह्यू. हा व्ह्यू तर खूप आहेच बोलू. तर आम्ही असं बघा, हे आहे ऑब्विसली मी कितीच वेळा दाखवू हे तुम्हाला, विठ्ठल मंदिर. प्लीज भेदभाव हनुमान मंदिर. जायचं आता आम्ही चाललो, 11:30 वाजतील आणि आता मी जातो. आणि आता तिला आम्ही सरप्राईज देतो. मला हिच्याशी बोलायचंच नाही. जगन्नाथ डोंट डू दिस. एकदम क्यूट देवी दाखवले. प्रिटी गर्ल आउटफिट मी घेतो. काय तर मी चाललोय. हे बुकेचा पेपर, तरी मी बुके पेपर. ए चष्मा घे लावू दीदी. घेतला. चला आम्ही चाललो. आणि हे बघा स्पीकर करणार आहे. चला लेट्स गो. हो बाई, लोक चाललेत स्पीकर घेऊन स्कूटीवर. बाय. तुम्ही या. हा मी येतो. मी आले आता घरी, वाजलेत 11:30. एवढा झोपली आहे एकदम. गुड नाईट. आता इथे आम्ही हार बनवतोय फोटोजचा. नका फोटो दाखवत. हे बघा काहीच तरी सर्व अशी आम्ही तयारी केली. तिच्यासाठी हार झालेला आहे ना, केक आहे आणि बुके आहे आणि सर्व. सो आता बघू, थोडेच मिनटं बाकी आहेत, मग आपण जाऊ बाहेर, तिला सरप्राईज द्यायला. आता आम्ही चाललोय बाहेर, सगळी तयारी झाली आहे. इथे आम्ही केक घेतलाय आणि बुके आणि हा हार आहे आम्ही बनवलाय. तर आता आम्ही जातो बाहेर आणि मग नंतर आपण दाखवतो तुम्हाला काय काय. ओय आयफोन देऊ का कापायला? बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अरे हो मला फेवरेट. बघितलंस का बगडी. हा फेवरेट. बघितलंस का? हा बघ स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पहिले की नंतर हा कशातला ओळख. हा धन्यवाद. कोणला यश 50,000चा हार आणला आम्ही. बरं 50 फोटो का हार. हा असं दाखव. बर्थडे आहे भावाचा. तर गाईज आता वाजले, आता किती वाजले? अरे यार, किती वाजले? आता वाजलेत 1 आणि आता आम्ही चाललोय भव्या आणि भूमिकाला सोडायला घरी, कारण उद्या त्यांची स्कूल आहे. पण सिद्धीला आम्ही अचानक सडनमध्ये इथेच ठेवतोय. फक्त ती आता कपडे वगैरे चेंज करायला आम्ही वापस घरी चाललोय. आणि मग
आमचं घर गावातले गावातच आहे. हो असं आहे बघा, आता तुमच्याशी बोलता बोलता आणि आम्ही पोहोचलो असं. तर चुप राहा. हा. तर आता काय नाही, आता यांना सोडतो आणि मग परत घरी जातो, मग तुम्हाला दाखवतो. विधी आणि विभा घरीच आहेत. आम्ही आता या दोघींना सोडून मग आम्ही येतो. या किती निघल्या. तर गाईज आमची गुड मॉर्निंग झाली आहे, पहिलेच झालेली, बट आम्हाला टाईम नाही भेटला. आम्ही जाम लेट केला, फोन वगैरे बघितला, सगळं टाईमपास केला आणि आता वाजलेत काहीतरी 4. हां 4 वाजलेत आणि आम्ही आता केक घ्यायला आलेलो कोपर खेळण्याला. आणि मग आता मला फोन आला आयुष्याचा आणि आता आयुष्या पण आली आहे, तिला आता घ्यायला चालले स्टेशनला. मी तुम्हाला ती आल्यावरती दाखवते. आता मी गाडी चालवते. ओ माय गॉड, लुक हू इज देयर. पाटीलचे ब्लॉग में आपका स्वागत. ब्लॉग होणार आहे. हां ओ या जेवढे जोरात पाऊस आला आणि पूर्ण भिजलोय. ही लपते माझ्या बाकी. गाईल कशी आलेली ना कशी झाली. अख्खे भिजलो आता केक बघू. आयते टाइमावर आयते टाइमावर आले. 3 किलो इतना मिल रहा है मेरे को. तो हमारे बर्थडे गर्ल फाइनली आ चुकी है. हैप्पी बर्थडे. देखो तुम्हारे वजह से गीली हुई मैं, इतनी मेहनत से आई हूँ इधर मैं. साफ करो मेरे को. शर्म आती है? कितने साल की? कितनी? 20 का भी है. अरे मेरे को नहीं जानता उसको का. आयुषा कंटेंट, आयुषा आणि भूमिका. वाव. चला. शेड बेइज्जती. ओ माय गॉड, नाइट ड्रेस. लबूबू आराम से. मम्मी आले, त्यांनी आम्हाला चौकी चौकी आणलं आणि हिने हाँ क्या बिगाड़ा है तुम लोगों का? मैं दे रही थी वो, इसने पूरे ले लिया. ले लो. अरे एकच, अरे 2च. हाय गाईज. तर गाईज आता आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही चाललोय जेवायला, खायला. तिकडे जायला आम्हाला रिक्षा बघायला लागेल, कारण इकडे खूप पाऊस पडतो, तर आम्ही स्कूटीवर नाही जाऊ शकत. तू काय हसते? पाऊस बघितला ना. माझी मर्जी. तू हसतेस का आयुष्या? तू कोणाला विचारून हसतेस? माझी मर्जी. का तुझी मर्जी? तुझी मर्जी नाही चालणार इथे. माझी लाईफ माझी मर्जी. माय लाईफ माय लाईफ माय रूल्स. समजलं का? समजतं का तुला? आणि ही बघा भव्या, ही बघा सिद्धी आणि हा कालचा बुके आणि भूमिका, आणि भूमिकाच्या हातात केक जो भूमिकाने आणलाय आणि आयुष्याच्या हातात आमचा केक. आयुष्या ओ माय गॉड. आम्ही चाललोय बघा, आमचे असं बॅगी जीन्स घालतात आम्ही, बॅगी जीन्स. त्याचं हे असं असतं पावसाळ्यात. सो डिफिकल्ट ना. आणि माझा ग्लॉस बनव, मी आज ग्लॉस लावला. तर काय सुद्धा मी आलो आहे रेस्टॉरंटमध्ये आयुर्वेद स्पोर्ट्सला आणि मी दाखवते कोण कोण आहे. आयुषा, सिद्धी, सगळे हाय, सगळे हाय. भूमिका, विभा, ऑफकोर्स बड्डे गर्ल, जी बड्डे गर्ल बिलकुल वाटत नाही आहे, भव्या आणि मम्मी. आणि इकडे अजून कोणतरी येणार, मी दाखवते. काय म्हणलीस? काय म्हणलीस? गाईज आम्ही विभाचा जो केक आहे तो खूप स्पेशल जागेवर ठेवलाय, तर दीदी आता दाखवेल तुम्हाला. तो लगेच असा करेल ना तर केक असा खालती पडेल. सो स्टे ट्यून्ड. कुठे मागले मॅडम बोलते. भरली आहे इथे. दक्ष आला. का तुझ्या लाडक्या भावासाठी वाचवलेली? माझा लाडका भाऊ तर तूच आहे, लाडाचा भाऊ.
ओव्हर ऍक्टिंगचे पैसे कामायचे. भिजलो याच्यासाठी मी. ओ भाई आयुष्याने पण ब्लू कलरचाच दिला बघ. ती फोन बघेल. मारके मारू 3 बार मारी फिर बोलते मारू. नाही लावला. मला आयुष्याने दिलंय ते. या डोंट टच इट. आम्ही सगळे सगळे उठून बोलतात की विभाला केक आणले जाताना मामाने बटर स्कॉच आणि आमचा असू शकतं की ते वरचा बघून बटर स्कॉच आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ओ माय गॉड गिफ्ट्स अँड ऑल. भव्य जा. ओ शिट. तुझा फोटो नाही. झाला फेस रिव्हील. तर चला गाईज डन आम्ही चाललो आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढू अँड वी आर गोईंग होम. मग तुम्हाला होमची मस्ती दाखवेल. जमेल तेवढा. हा ए फोन वापरते हा आवाज आला मला फोन मारती. हा तुमच्या मंदिरात आलोय. जैसे तू है पास मेरे तेरे पास मैं. हॅपी बर्थडे. थँक्यू मी पण थँक्यू. ए लास्ट बर्थडे सॉन्ग ला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विभा. हॅपी बर्थडे टू यू. अरे पैसे नको घेऊ. पैसे माझे आता. बुक्याची अख्खी वाट लावली. व्हॉट इज दिस. मला पण हाय 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 हाय. एवढ्या मेहनतीशी बनवलेला मी नी हो बा. बटरफ्लाय विच कलर डू यू लाईक. फालतू.